पाहिजे. आणि मग त्याच्यावर असं असतं का, कोणी आपला पक्ष दुसऱ्याच्या हाती देईल का, आणि ते तरी मागतील का? असं नसतं राजकारणात, असं थोडी होतं. नाही, त्या पतंगबाजी मागे लॉजिक असं आहे ना की शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कुठे ना कुठे भांडण लावण्याचा प्रयत्न असतो किंवा त्यांच्यामध्ये भांडण आहे. मग आता शिंदेचं महत्त्व कमी करायचं, मग राज ठाकरेंचं महत्त्व वाढेल, अशा पद्धतीने मग चर्चा रंगतात आणि मग त्या युट्यूबवर चर्चा सुरू होतात. नाही, मला असं वाटतं म्हणजे माध्यमांची विशेषतः काही पत्रकारांची माफी मागून मी एवढंच म्हणू इच्छितो की त्यांनी हे मनातनं काढून टाकावं की ते कोणाचं महत्त्व वाढवू शकतात किंवा कमी करू शकतात. हां, ते बातम्यांच्या माध्यमातनं कदाचित कमी अधिक करू शकतात, पण शेवटी जनता आहे ना, कोणाचं महत्त्व द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हे जनता ठरवते, आणि इतके वर्ष जनतेने ते ठरवलेलंच आहे. राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा दिला, पण वंचित बहुजन आघाडीने तुम्हाला कधी पाठिंबा दिला नाही. पण वारंवार त्यांचा आरोप हा होतो की वंचित बहुजन आघाडीमुळे तुम्हाला फायदा होतो, भाजपला फायदा होतो आणि आता महायुतीला फायदा होईल. असं आहे, वंचित बहुजन आघाडी सातत्याने आमच्यावर टीका करत महाविकास आघाडीशी चर्चा करत होती, तेव्हा ते अतिशय चांगले होते, ते उत्तम होते, त्यांच्यापेक्षा उत्तम कोणीच नव्हतं. आणि चर्चा तुमची निष्फळ ठरली तर आमच्या डोक्यावर का आरोप लावता? तुम्हाला संधी होती ना, तुम्ही त्यांना द्यायची असतं त्यांनी मागितलेल्या जागा. पण त्यांच्या इंटेन्शनवर डाऊट घेतात की त्यांना यायचंच नव्हतं, केवळ चर्चा सुरू होती. आहे की ज्याला आपण आंबट द्राक्ष म्हणतो तशातला प्रकार आहे, ही कोल्हेपोई आहे. मी एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की हे जे पक्ष आहेत, शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेची उबाठा सेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा शरद पवारांचा पक्ष असेल, यांची अपेक्षा अशी आहे की इतरांनी सगळ्यांनी यांना बिनशर्त समर्थन द्यावं आणि त्याग करावा. असं इतर कोणी करायला तयार नाही आहेत, आणि मग त्यांनी त्याग केला नाही की त्यांच्या इंटेन्शनवर त्या ठिकाणी ते प्रश्नचिन्ह निर्माण करतात. मला असं वाटतं त्याचं उत्तर वंचित बहुजन आघाडीचे जे प्रमुख आहेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरजी बाळासाहेब, ते देतील. बरं, यावर्षी ना एक नवीन विशेषतः प्रामुख्याने पाहिलं जातं सर्वे आहे, बीजेपीचा सर्वे, आणि मग बीजेपीच्या सर्वेनुसार ही सीट कोणती, ती सीट कोणत्या पक्षाला, असे सारखे सर्वेच्या बातम्या येत असतात. आणि त्या सर्वेच्या माध्यमातून चिडून शिंदेंकडच्या एका नेत्याने देखील आम्हाला सर्वे दाखवून काय घाबरवता आम्हाला, असा सारखा जो येतोय. खरंच तुमचे सर्वे होत आहेत? मी प्रतिप्रश्न विचारतो, ज्यांनी सर्वेची बातमी केली, आमचा सर्वे कोणी पाहिला? कोणी पाहिला सांगा? मी तेच सांगून राहिलो की अनफॉर्च्युनेटली बघा, मी पुन्हा सांगतो, हात जोडून सांगतो, मला माध्यमांना दोष द्यायचा नाही, पण तुम्हाला 24 तास चालवायचं आहे. तुम्हाला म्हणजे तुम्हाला पर्टिक्युलर म्हणत नाही मी, ज्यांनी चालवली त्यांना म्हणतो, तुम्हाला 24 तास चालवायचं आहे, म्हणून कशाला कपोलकल्पित बातम्या तयार करता? आमचा सर्वे समजा असला, आम्ही त्यांना का दाखवू? त्यांचा काय संबंध आहे? आम्ही सर्वे आमच्या कॅन्डिडेट करता करतो, आमच्या सर्वेने आम्ही आमचे कॅन्डिडेट ठरवतो, त्यांनी आम्हाला सल्ला मागितला तर सल्ला देतो, त्यांचे उमेदवार ते ठरवतात. प्रॉब्लेम काय आहे? आणि हे पण जाहीरपणे मी सांगतो की दोन्ही पक्षामध्ये किंवा महायुतीत काही नेते असे आहेत की जे माध्यमांच्या बातमीवर रिॲक्शन देतात. मी माझ्या पक्षात तर सगळ्यांना सल्ला दिला आहे की माध्यमं आपली काम करतात, त्यांच्या बातमीवर तुम्ही का रिॲक्शन देता? तुम्ही पहिल्यांदा इंटरनली असं घडलं आहे का हे बघितलं पाहिजे, त्यानंतर त्या ठिकाणी तुम्ही एखादी रिॲक्शन दिली पाहिजे. विनाकारण आता शिवसेनेचे काही नेते, माझी नाराजी आहे त्याच्यावर की भाजप आम्हाला दाबताय, भाजपला सगळ्या सीटा पाहिजे आहेत, असं 1-2 लोक बोलले, चुकीचं आहे. एक युतीचा धर्म असतो, तो प्रत्येकाने पाळालाच पाहिजे. आम्ही पाळतो ना, तुम्ही पाळला पाहिजे. पण या बाबतीत मी एक गोष्ट निश्चितपणे सांगेन की एकनाथरावजी शिंदे यांनी नेहमी योग्य आणि सामंजस्याची भूमिका ठेवली. या सगळ्या राजकारणामध्ये यावेळेसचं एक वैशिष्ट्य असं आहे की पहिल्यांदा 2 भिन्न विचारसरणीचे पक्ष जे आहेत ते प्रीपोल अलायन्स करत आहेत. उद्धव ठाकरे, काँग्रेस, शरद पवार यांनी प्रीपोल अलायन्स केलेली ही पहिली निवडणूक असेल. करेक्ट मी इफ आय एम रॉंग. याचा अनालिसिस तुम्ही कसं कराल? नाही, अनालिसिस काय कराल? मागच्याच त्यांनी पोस्टपोल अलायन्स केला होता. नाही, आता ते भिन्न विचारसरणीची फार राहिले असं मला वाटत नाही, कारण
जे तुष्टीकरणाचं राजकारण होतं आमच्यात आणि काँग्रेसमध्ये, आमच्यात आणि शरद पवारांमध्ये, मुख्य मुद्दा काय आहे? मुख्य आमच्यात म्हणजे ज्याला असं म्हणू शकतो भिन्नता काय आहे? तर आम्ही राष्ट्रीयत्व मुख्यत्वे मानलेलं आहे आणि तुष्टीकरण हे आम्हाला मान्य नाही. म्हणजे लांगुल चालन ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मग मायनॉरिटीजचं लांगुल चालन असेल. आमचं म्हणणं आहे की मायनॉरिटीजला वोट बँक म्हणू नका, त्याचं लांगुल चालन करू नका, मायनॉरिटीजचा विकास करा. त्यांना देशातल्या कुठल्याही नागरिकाप्रमाणे त्या ठिकाणी ट्रीट करा आणि त्यांचा विकास कसा होईल. पण विकास करायचा नाही आणि केवळ त्या ठिकाणी तुष्टीकरण करायचं, हे जे राजकारण झालं, ज्या राजकारणामुळे मायनॉरिटीजही मागे राहिल्या आणि आज फक्त काही पक्षांचं भलं झालं, दुर्दैवाने त्या तुष्टीकरणाच्या रेसमध्ये आता सगळ्यात पुढे उद्धव ठाकरे आहेत. आतापर्यंत उद्धवजींचं भाषण बाळासाहेबांप्रमाणे माझ्या हिंदू जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बंधूंनो, भगिनींनो आणि मातांनो व्हायचं. बंद झालं ना, नाही म्हणत आता. ठीक आहे, पण अलीकडच्या काळामध्ये ज्या प्रकारे मायनॉरिटीजचं अपीजमेंट त्यांनी सुरू केलं आहे, तुष्टीकरण सुरू केलं आहे, उर्दूत कॅलेंडर छापण्यापासून सगळ्या गोष्टी ज्या सुरू झालेल्या आहेत, माझं मत असं आहे कदाचित एखाद्या निवडणुकीमध्ये मायनॉरिटीचे वोट्स ते घेतील, पण लॉंग टर्ममध्ये त्यांचा फायदा होणार नाही. त्यामुळे आता हे काही तिघं भिन्न राहिलेले नाहीत, हे सारखेच आहेत. तुम्ही नेहमी भूमिका तुमची स्पष्ट असते, तुमच्या समोर मोदींसारखे नेते आहेत, मायनॉरिटीचा मुद्दा चालू आहे. मायनॉरिटीसाठी तुम्ही काय केलं? मी मायनॉरिटीज करता काय केलं हे जर मी सांगायला बसलो तर मी सगळ्यात पहिल्यांदा तर 2014 ते 2019 हा काळ सांगेन, ज्या काळामध्ये 10 वर्षाचं त्याच्यापूर्वीच्या काँग्रेसच्या काळात मायनॉरिटीजवर वेगवेगळ्या योजनांवर झालेला खर्च बघा आणि माझ्या काळात झालेला बघा. त्यांच्या काळात पैसे ठेवले जायचे, खर्च व्हायचे नाहीत कधी. मी सांगितलं की मायनॉरिटीजच्या शिक्षणावर, मायनॉरिटीजच्या कौशल्यावर, मायनॉरिटीजच्या रोजगारावर त्या ठिकाणी पैसा खर्च झाला पाहिजे आणि तो आम्ही केला. कारण जोपर्यंत समाजातला हा घटक हा शिक्षित होणार नाही, समाजाच्या सोबत येणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास होऊ शकत नाही. आम्ही कधीही वोट बँकेची राजनीती केली नाही, वोट बँकेचं राजकारण केलं नाही. कौशल्य विकासाच्या अंडर अनेक अशी शिबिरं झालेली मी पाहिलेली आहेत. बिलकुल केली आम्ही, मायनॉरिटीजसाठी मोठ्या प्रमाणात केली. मायनॉरिटीज मधल्या महिलांसाठी विशेषतः एकदम त्यांना रोजगार कसा मिळावा, नाही नुसतं त्यांना प्रशिक्षित नाही केलं. आपल्या लक्षात असेल, आपण कदाचित त्या कार्यक्रमाला होतात, की ज्या ठिकाणी हजारो मायनॉरिटीच्या महिलांना प्रशिक्षित करून आणि त्यांना कर्ज देऊन त्यांच्या पायावर उभं केलं. ब्युटी पार्लर असेल किंवा शिवणयंत्र असेल, अशा माध्यमातून झालेलं आहे. तरी सुद्धा ना, म्हणजे आता तुम्हाला बऱ्याच जणांनी प्रश्न विचारला असेल की लोक असं म्हणतात नाही काय आहे ते ना, त्यांचा पक्ष गेला, त्यांचं चिन्ह गेलं, सिंपती त्यांच्याकडे आहे. दिसेलच निवडणुका समोर. असं सिंपती मिळण्यासारखं नेमकं केलं काय? पक्ष किंवा चिन्ह त्यांच्या कर्तृत्वामुळे गेलं, त्याचा दोष इतर कोणालाही देता येत नाही. मला सांगा,